नमस्कार. तू हिरी माझा मितवा या सिरियलचं जास्त पन्हाळं न लावता आज मी एकदम थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते सिरियलमध्ये काय काय होत आहे. आता आपण पाहत आहोत तिथे नळावर पाणी भरण्यासाठी ईश्वरी आणि नम्रता गेलेली असते, तर त्यांना मदत करावी ह्या हेतूने अर्णव पण तिथे जाऊन मदत करण्याचा प्रयत्न करतोय. इकडे मात्र अंजलीने दूध पिण्यास नकार दिलेला असतो, तर इथे हट्ट करत असतो राजेश की तू दूध पी, तर ती दुधाचा ग्लास घ्यायला जाते, तिच्या हातातनं तो ग्लास खाली पडतो आणि त्या ग्लासमधलं दूध खाली सांडतं, ग्लास फुटतो. ह्या गोष्टीने ते राजेश इतका संतापतो आणि अंजलीला तडा तडा बोलू लागतो, हे काय केलंस तू, दूध वाया गेलं, तू असं नव्हतं करायला हवं. अंजली घाबरते आणि म्हणते, अहो इतकं काय ओरडताय तुम्ही, ग्लासच तर पडून फुटलाय, दूध ना, मग मी दुसरं दूध घेते ना हवं तर, असं म्हणत केविलवाना चेहरा करू लागते. राजेश स्वतःला सावरतो आणि आलोच मी काहीतरी पुसायला घेऊन म्हणून बाहेर जातो. खरं तर त्याचा संताप झालेला असतो, त्याचा किती भारी प्लॅन होता अंजलीची तब्येत बिघडवण्याचा आणि अर्णवला घरी बोलवण्याचा, पण त्या प्लॅनचा बट्ट्या बोळ ह्या बाईने करून टाकला आहे. बिनडोक बायको असं नावच त्यांनी ठेवलं आहे तिचं. इकडे आपली ईश्वरी नळावर पाणी भरण्यासाठी गेलेली असते. तिथे ना बायकांचा आरडाओरडा, बायकांची माझा नंबर पहिला असं म्हणत म्हणत तिथे रांग मोडून झालेली गडबड गोंधळ हे सगळं चालू असतं. ईश्वरी घाबरते आणि बाजूला जाऊन उभी राहते. तितक्यात तिथे 2-3 मुली ज्या असतात त्या शाहरुख खानसारखा दिसणारा हिरो आपल्या चाळीत आला, यार काय भारी दिसतो असं म्हणत त्याचं कौतुक करू लागतात. आणि इथे आपली ईश्वरी म्हणते, आपल्या चाळीत हिरो आलाय, तो बी शाहरुख खान, कोणता म्हणत ती मागे वळून पाहते, तर काय तिचाच नवरा. अरे काय शाहरुख खान स्टाईलमध्ये इतका सुंदर दिसतो, इतका हार्ड दिसतो, त्याला पाहून अक्षरशः तिथल्या बायका तोंड वासून उभ्या असतात. काय भारी यार असं म्हणत म्हणत त्याच्याकडे एकटक निहाळत बसलेल्या पोरींकडे पावडी, तर खरं तर ईश्वरीचा संताप होतो, माझ्या नवऱ्याकडे ह्या सगळ्या बायका का पाहत आहे, त्यात तिचा संताप होत असतो. इथे अर्णव म्हणतो, मी तुम्हाला मदत करायला आलो, पाणी भरतो मी नळावरती जाऊन, तुमची तेवढीच हेल्प होईल, घरात जास्त पाणी येईल, असाच हेतू ठेवून तो नळावर जातो. तिथे बायका ऑलरेडी भांडत असतात, पण शाहरुख खान आपला आला यार नो म्हटल्यावरती लगेच बायका ओके तुम्ही घ्या. तर तो म्हणतो ना, तुम्ही भांडू नका, नळावर भांडणं चांगलं वाटत नाही, आपण ना एक एक नंबर वाईज ना सगळ्यांनी पाणी भरायचं, मी तुम्हाला हवं तर मदत करतो असं म्हणत त्या बायकांना एक साथ रांगेत उभा करतो, त्या बायकांना पाणी भरण्यास मदत करतो. आणि अर्णवसारखा एकदम शाहरुख खानसारखं दिसणारा हिरो जर आपल्याला एक एक बादली डोक्यावरती कमरेवर ठेवून देणार असल्यावरती बायका तर खुश होणारच, त्यात आणखीच खुश. मग इथे एक एक बायका नंबर लावतात, आधी माझा आधी माझा, तर तो सांगतो नाही नंबर व्हायचे. मग प्रत्येक बाईचा एक 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 नंबर येतो, हंडा आला की तो उचलून दे, बादली आली की ती हातामध्ये उचलून दे, हा सगळा प्रकार चालू असतो. तिथे बायका लट्टू झालेल्या असतात आपल्या अर्णववरती, कमरेवरती सुद्धा त्या हांडा ठेवून घेत असतात. ते पाहून ते ना आपल्या ईश्वरीचा इतका संताप होतो, काय बाबा ह्या बायका वागतायत आणि माझा नवरा त्यांच्या पुढे 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 करतोय, त्याला तर काही कळतच नाही. आणि मग ती पुढे जाऊन त्याला हाताला धरून ओढून बाजूला घेते, काय चाललंय तुमचं, नळावर बायकांमध्ये तुमचं काही काम नाही, चला व्हा बरं इकडे असं म्हणत ती त्याला बाजूला ओढते. पण तो म्हणतो, नाही नाही नाही, मी ह्या बायकांना मदत करतोय, प्लीज मला करू दे. तर ती म्हणते, माझा नवरा काय असं तसं दिसतोय तुम्हाला, CEO आहे तो कंपनीचा, एवढा मोठा माणूस तुम्हाला पाणी भरून देताना कसं दिसेल. पण त्या बायका म्हणतात, बापरे आमचं काय भाग्य, एवढा मोठा CEO आणि आम्हाला पाणी भरून देतोय, काय नशीब आहे आमचं खरंच असं म्हणत त्या एक एक बायका त्याचं कौतुक करत असतात. आणि अर्णव त्यांना मदत करतोच. आता ईश्वरीचं संताप होतो खरं तर, तिनं त्याला आता रागवते आणि बाजूला चला म्हणते, पण तो येतच नाही म्हटल्यावरती ती हाताला धरते, फरफडत फरफडत त्याला बाजूला ओढून इकडे घेऊन येते आणि सांगते, तुम्हाला कळत कसं नाही यार. तर तो म्हणतो, काय कळायला हवं. तर ती म्हणते, एवढ्या बायकांमध्ये तुमचं काहीच काम नाही, सगळ्या बायका तुमच्याकडे पाहताय, तुमच्यावर लट्टू होत आहे, तुम्हाला समजत कसं नाही. तर तितक्यातच त्याला एक फोन कॉल येतो, त्याच्या कानात 2 हेडफोन असतात, तो फोन कॉलवर बोल असं म्हणतो. तर इथे आपली ईश्वरीच बोलू लागते, तुम्हाला काय सांगू, त्या बायका तुमच्याकडे पाहताय, तुमच्यावर लाईन मारतायत, त्या मुली तर तुमच्यावर लट्टू झालं, तुम्हाला शाहरुख खान म्हणतायत त्या. म्हणतो प्रॉब्लेम काय. तर तो फोनवर बोलतोय, पण ईश्वरीला असं वाटतं की तो तिलाच विचारतोय. तर ती सांगते, सगळा प्रॉब्लेम होऊन बसलाय, तुम्हाला कसं सांगू, खरं तर तुमच्यासोबत राहून राहून माझ्या डोक्यात इतके विचार यायला लागले, मला भूक लागत नाही, झोप लागत नाही, खरं तर ना मी तुमच्या प्रेमात पडले, माझं तुमच्यावर प्रेम आहे हो असं म्हणत ती प्रेमाची कबुली देते. अर्णव मात्र फोनवरती बोलत असतो, त्याला ह्या गोष्टीबद्दल काहीही माहीत नसतं. आणि इथे ईश्वरीला वाटतं की तिने एवढं सांगितलं आणि हा काहीच रिॲक्ट का करत नाही आहे, त्याच्या कानात खरं तर हेडफोन आहे.
त्याच्यामुळे त्याला काहीच ऐकायला गेलेलं नसतं. तर ईश्वरी आता अर्णववरती नकळतपणे प्रेमात पडली आहे आणि अर्णवला ते माहीतही नाही. तर पुढे आपल्याला ह्याच गोष्टीचा ट्विस्ट पाहायला मिळणार. राकेश ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेणार. पुढे हेही पाहायला मिळेल की वाढदिवसासाठी सगळेजण आलेले असतात आणि केक कापून इथे ईश्वरी त्यांना शुभेच्छा देते, त्यांच्या पाया पडते. तर तिचे वडील स्वतःचे दोन्ही हात जोर लावून उचलतात, दोघांचे डोक्यावर ठेवतात. हा खरं तर इतका मोठा चमत्कार आहे. ऐश्वरीला इतका मोठा शॉक बसलाय. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे. सगळेजण व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.